नमस्कार मित्रांनो, आज आपण मिक्स गोबी आलू मटरची भाजी करूया। मी 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं। आता आपण सगळ्यात आधी त्याच्यामध्ये गोबी फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपण गोबीला परतून घेऊ। आता इकडे बघा, मी प्युरी करायला पालक, आलं, लसूण आणि थोडं खोबरं घेतलेलं। मी इथे कांद्याचा वापर नाही केलेला। प्युरी करायला आपण छान याला वाटून घेऊया। इकडे गोबी पण बघू शकता तुम्ही, हळूहळू रंग चेंज व्हायला गोबीचा पण। मी इकडे टोमॅटो टाकायला विसरून गेलेली। एक मी मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला, तो पण टाकून घेते आणि मिक्सरला बारीक करते आणि पाणी टाकते थोडं। छान बारीक करायचं, एकदम प्युरी झाली पाहिजे। आता आपली गोबी पण फ्राय झालेली, आपण गोबी काढून घेऊया। म्हणजे गोबी काढून घेतलेली मी। आता बघू शकता तुम्ही, मी बटाटो टाकलेले त्याच्यामध्ये। याला पण छान लो टू मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। एकदम ते हाय फ्लेमवरती नाही करायचे। बघा, बटाटे पण झालेच फ्राय करू। हे पण काढून घेऊया आणि मी त्याच तेलामध्ये आता जिरं टाकते आहे। मी नंतर तेल नाही टाकलेलं त्याच्यामध्ये। आणि 2 तमालपत्र आणि 1 कांदा, मीडियम साईजचा 1 कांदा टाकलेला बारीक कापून। आपण इकडे तोपर्यंत मसाले काढून घेऊया। मी 2 चमचे लाल तिखट काढलेलं आणि हळद, ही साधा लाल तिखट आहे, आणि गोडा मसाला आणि मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। आता आपला कांदा बघा छान परतून झालेला, बघू शकता तुम्ही। आता आपण त्याच्यामध्ये प्युरी टाकून घेऊया। छान प्युरीला पण छान रंग चेंज होईपर्यंत परतून घेऊया। छान तेल सुटलं गेलं पाहिजे आपल्या मसाल्याला। बघू शकता कसं तेल सुटायला सुरू झालेलं, पण आपण थोडा वेळ अजून परतून घेऊया। आता बघू शकता तुम्ही किती छान रंग बदललेला आहे आपल्या मसाल्याचा। बघू शकता कसं तेल सुटलेलं, आणि मी नंतर तेल नाही टाकलेलं, मी त्याच तेलामध्ये भाजी करायले। आता आपण सगळे मसाले आपण जे काढून ठेवलेले आपण त्यांना टाकून घेऊया। छान मिक्स करून छान मसाल्यांना पण शिजून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आपल्या मसाल्याला। छान परतून झाल्यानंतर मी वाटाणे टाकलेले, कारण ते कच्चे आहे तर आपण त्यांना आधी टाकून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवरती मसाल्यामध्येच आपण वाटाणे शिजू देऊया, कारण हे फ्रेश वाटाणे आहे। तर तुम्ही बघू शकता वाटाण्यांचा पण कलर चेंज झालेला, आपला मसाला छान शिजला गेलेला। आता आपण त्याच्यामध्ये ते गोबी आणि आलू टाकून घेऊया फ्राय केलेले। त्यांना पण छान मिक्स करून घेऊया। बघू शकता किती छान दिसते आपली भाजी। तुम्हाला जर सुकी भाजी करायची असली तर सुकी पण ठेवू शकता तुम्ही, पण मी थोडी ग्रेव्ही करणार आहे, कारण ग्रेव्हीने पण छान लागते। आणि थोडी कसुरी मेथी घेतलेली, मी कसुरी मेथी चोळून टाकते हातावरती। कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो भाजीला। परत एकदा मिक्स करूया। बघू शकता मी 5 मिनटं ठेवलेलं झाकण। आता 5 मिनटं झाकण ठेवून झालेलं, आता पाणी टाकूया। मी आता 1 गिलास पाणी टाकलेलं, तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये।
पण मी थोडीच ग्रेव्ही करणार आहे. कारण थोडी ग्रेव्ही असली की भाजी छान लागते. मी पूर्ण 1 ग्लास पाणी टाकलेलं आणि छान मिक्स करून घेऊया. बघू शकता तुम्ही आपली भाजी कशी दिसते आहे. छान भाजीला उकळी आलेली आणि तेल पण सुटलेलं कसलं बघू शकता तुम्ही. छान भाजीला तरी आलेली आपल्या आणि पालक टाकल्यामुळं रंग पण छान आलेला. बघा किती छान झालेली भाजी.